नमस्कार, सविता बोलतेय। आज नवरात्र, सगळ्यांनी मैत्रिणींनी घटस्थापना तर केलेलीच आहे आणि आज नवरात्रातली पहिली माळ शैलपुत्री देवीला नमन करते। एक ठरवलं होतं की आपण वेगवेगळ्या रांगेत उभं राहून सगळ्या देवींची ओटी भरतो, कुलदेवतेची ओटी भरलीच पाहिजे। पण मी असं ठरवलं की नवरात्रातले 9 दिवस त्या देवीचे गुण ज्या ज्या मैत्रिणींच्या दिसत आहेत त्या मैत्रिणींची आपण ओटी भरली पाहिजे आणि अशा मैत्रिणींची ओटी भरली पाहिजे की जिनं आपल्या कुटुंबाला पण हातभार लावलाय आणि समाजासाठी पण ती काहीतरी कार्य करते। तर अशीच माझी मैत्रीण वैशाली नाफड, हिला मी भेटायला आलीये। शैलपुत्रीमध्ये जे गुण आहेत, स्थिरता आहे, आत्मविश्वास आहे, आध्यात्मिकता आहे, साधेपणा आहे, सगळे गुण मला वैशालीमध्ये दिसत आहेत आणि ह्या गुणाच्या आधारावर तिनं बरंच मोठं तिचं साम्राज्य उभं केलंय। तर ऐकूया आपण तिच्याचकडून तिला काय संदेश आपल्या महिलांना द्यायचे। बोल वैशाली। नमस्कार मैत्रिणींनो, मी गेले 30 वर्ष झालं LIC एजंट म्हणून काम करत आहे। 15 वर्ष झालं मी शेअर मार्केटमध्ये सुद्धा काम करते। मला तुम्हा सर्वांना एक मेसेज द्यायचा आहे। शेअर मार्केट हे एक सायन्स नाही आहे, शेअर मार्केट म्हणजे कला आहे, जी कला आपल्या प्रत्येक महिलेमध्ये असते। मला असं स्वतः पर्सनली वाटतं की प्रत्येक महिलेने शेअर मार्केटचा अभ्यास आणि संयम बाळगून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि आपल्या कुटुंबाच्या आर्थिक उन्नतीसाठी हातभार केला पाहिजे। काय मैत्रिणींनो, पटतंय ना हा संदेश? तर असा हा संदेश देणारी वैशाली, हिला शैलपुत्री समजून मी आज हिची ओटी भरणार आहे आणि दसऱ्याची पहिली माळ, नवरात्राची पहिली माळ साजरी करणार आहे। धन्यवाद।